नमस्कार, मी आरती आणि स्वागत आहे आपलं न्यूज मराठी 24/7 च्या या खास रिपोर्टमध्ये। तर आज आपण बोलणार आहोत एनसीबी बद्दल। एनसीबी म्हणजे अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरो। एनसीबी ही देशातील अंमली पदार्थाच्या तस्करीशी लढण्यासाठी आणि अवैध पदार्थांचा गैरवापर रोखण्याचे काम करते। या संस्थेत काम करण्यासाठी भारतीय महसूल सेवा, पोलीस सेवा, निमलष्करी दलांतून अधिकाऱ्यांची भरती केली जाते। आपण बऱ्याचदा वृत्तपत्रातून, न्यूज वाहिन्यांवरून पाहतो, वाचतो की फिल्म इंडस्ट्रीमध्ये अंमली पदार्थांचा कसा गैरवापर होतो। आमचा उद्देश फिल्म इंडस्ट्रीला बदनाम करण्याचा नाहीये, असे प्रकार बऱ्याच ठिकाणी घडतात। पण जेव्हा एखादा कार्यक्षम अधिकारी एनसीबी सारख्या यंत्रणेमध्ये नियुक्त होतो आणि मग जो पकडापकडीचा खेळ सुरू होतो, त्यामुळे खूप धक्कादायक चित्र समाजासमोर उभे राहते। यामध्ये काही छोट्या लेवलचे लोक किंवा जे समाजात ताठमानेने वावरणारे लोक पकडले जातात, तेव्हा खरंच वाटायला लागतं की आपण यांना आपले आयडॉल मानत होतो। अरे यांच्यापेक्षा तर आपण किती पटीने चांगले, सुखी, निरोगी आहोत। मग चालू होतो लपंडाव। कोणी म्हणतो हे सर्व मोठे नामचीन लोक असल्याने त्यांना अडकवण्यात आले वगैरे वगैरे, परंतु सत्य जाणून घेण्यात कोणालाही रस नसतो। समाजात असे का घडते? मानसिक तणाव आहे म्हणून की श्रीमंती आली म्हणून? याचे उत्तर आमच्याकडे नाहीये, परंतु सत्य खूप भयानक वास्तव आहे। आपण बऱ्याचदा ऐकतो रेव पार्टीवर पोलिसांचा छापा पडला, तिथे बरीच लहान मुले पकडल्या गेली। मग प्रश्न असा पडतो, या समाज दोषी, पालनकर्ते दोषी की पैसा दोषी? छापा टाकणारे पोलीस अधिकारी, एनसीबी अधिकारी यांचा यामध्ये काय दोष? ते तर आपल्या कर्तव्याचे पालन करत असतात। त्यामुळे आम्ही एकच संदेश इथे देऊ इच्छितो, पालनकर्त्याने त्याचे कर्तव्य, अधिकाऱ्यांनी त्यांचे कर्तव्य आणि समाजाने आपले कर्तव्य जर योग्यरित्या पार पाडले तर देशाचे नंदनवन होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7।